मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 5 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सौंदर्या दीपाला म्हणते की दे ना गं परवानगी कार्तिकीला घेऊन जायची. त्यावर दीपा म्हणते की आई माझ्या परवानगीचं काय, पण कार्तिकी तयार व्हायला हवी ना. एकतर दीपिका इकडे राहायला आली आहे, त्यामुळे मला नाही वाटत ती तिला सोडून कुठे जाईल. त्यावर सौंदर्या म्हणते आपण तिला समजावू ना. त्यावर दीपा म्हणते पण मग माझं काय, कार्तिकी जर इथून गेली तर माझी ही अवस्था कार्तिकसारखीच होईल. मी लॉकअपमध्ये होते तेव्हा कार्तिकी खूप घाबरली होती. ती नाही राहू शकत माझ्याशिवाय आणि मीही नाही राहू शकत तिच्याशिवाय. माझ्या मुलीला मी सारखं सारखं दूर राहण्याची शिक्षा का देऊ. त्यावर सौंदर्या सांगते की तुझ्या मुलीला तुझ्यापासून दूर नाही करायचं गं, फक्त तिला तिच्या घरी घेऊन जायचं आहे. तिकडे तिची आजी आजोबा काका काकू आणि कार्तिकही आहे. कदाचित तिच्या मनातील गैरसमज, पण दीपा लगेच म्हणते नाही होणार. कार्तिकीच्या मनात कार्तिकविषयी राग आहे, कारण तिलाही काही गोष्टी कळल्या आहेत आणि ते ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. ती विचारते नक्की काय समजलं आहे तिला आणि तिच्या मनात कार्तिकविषयी इतकी अढी का तयार झाली आहे. त्यावर दीपा सांगते की कार्तिकी हॉस्पिटलमध्ये असताना बेशुद्ध अवस्थेत होती. मी आणि कार्तिकही तिच्या जवळच होतो, मात्र नेहमीप्रमाणेच आम्ही वेळ काळ न बघता वाद घालायला लागलो आणि त्या सगळ्या गोष्टी कार्तिकीने ऐकल्या आणि ती घडलेला सर्व प्रकार सौंदर्याला सांगते आणि म्हणते की आमचं भांडण अर्धवट ऐकून तिने गैरसमज करून घेतला आहे. तिला असं वाटतंय की कार्तिकमुळेच तिचे बाबा तिला सोडून गेलेत आणि आमची ही अवस्था झाली. त्यावर सौंदर्या म्हणते नो वंडर तिच्या मनात कार्तिकविषयी इतकी अढी निर्माण झाली. त्यावर दीपा म्हणते मग तुम्हीच सांगा ती कशी येईल त्या घरात. कार्तिक समोर जरी आला तरी ती त्याच्याकडे बघत नाही, त्याच्यासोबत बोलत नाही. मग ती त्या घरात कशी राहील आणि हे सर्व तुमच्यासाठीच खूप अडचणीचं होईल. त्यावर सौंदर्या म्हणते मला कळतंय गं, पण मी तरी काय करू. आईचं मन आहे ना शेवटी. माझ्या कार्तिकची परिस्थिती खूप वाईट आहे आणि ती अजून वाईट होण्याच्या अगोदर काहीतरी करायला हवं. पुढे ती सांगते की तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्यापासून कार्तिकच्या आयुष्यामध्ये दीपिकाशिवाय काहीही चांगलं घडलं नव्हतं. दीपिकामुळेच तो सावरला, पण आता दीपिकाचं त्याला सोडून जाणं, ते घर सोडून जाणं हा खूप मोठा आघात आहे त्याच्यासाठी. काहीही करून त्याला सावरायला हवं. आता तूच सांग काय करू मी. त्यावर दीपा म्हणते की कार्तिक आणि कार्तिकी एकाच छताखाली राहणं कठीण वाटत आहे. त्यापेक्षा दीपिकाचा गैरसमज दूर होईपर्यंत तिला माझ्या जवळच राहू दे. मी दोघींनाही सांभाळेल. त्यावर सौंदर्या म्हणते हो गं, पण मग कार्तिकचं काय, त्याची अवस्था नाही बघवत मला. मी कार्तिकीला त्या घरी घेऊन जायचं म्हणते, त्यामागे माझा कोणताही स्वार्थ नाही. फक्त आपल्या मुलाला खचण्यापासून वाचवण्यासाठी एका आईचा प्रयत्न आहे. दीपिका लगेच घरी येणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे, पण त्यामुळे त्या घरात कार्तिकच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कदाचित कार्तिकीच्या त्या घरात येण्यामुळे भरून निघेल. एक आई दुसऱ्या आईकडे तिच्या मुलासाठी काहीतरी मागत आहे, देशील का गं प्लीज. आणि त्यावर दीपाला काय उत्तर द्यावं ते समजत नाही. ती विचारात पडते. तर दुसरीकडे कार्तिक एकटाच त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो. तितक्यात आयेशा त्याच्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन तिथे येते. ते पाहून कार्तिक विचारतो कालच्या प्रकाराचा डॅमेज कंट्रोल आहे का हा. त्यावर आयेशा सांगते की काल जे काही झालं ते कोणीही मुद्दाम केलं नव्हतं. मात्र कार्तिक म्हणतो की तुझ्या मित्रांना मी तिथे आलेलं आवडलं नाही. त्यावर आयेशा म्हणते नाही कार्तिक, असं काही नाही. उलट तुझा मूड चेंज व्हावा म्हणून मीच ती पार्टी अरेंज केली होती. मात्र त्यामुळे त्या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतात. कार्तिक म्हणतो की माझ्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून मजा येत होती ना त्यांना. तर आयेशा म्हणते नाही कार्तिक, हे बघ ती एक पार्टी होती आणि पार्टीमध्ये अशा गोष्टी होतच असतात. ते लोक फक्त गंमत करत होते. तू प्लीज हे सगळं सोड. आता आपण आपल्यावर फोकस करूया. माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहेस. मात्र कार्तिक म्हणतो पण माझ्यासाठी दीपिका सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. त्यावर आयेशा चिडून म्हणते आणि मी. तर कार्तिक म्हणतो तुझं काय आयेशा, तू काय तुझी आणि तिची तुलना करत आहेस का. त्यावर आयेशा म्हणते मी तुलना नाही करत कार्तिक, पण आत्ता मी आपल्याबद्दल बोलत होते ना. त्यावर कार्तिक म्हणतो दीपिका माझी मुलगी आहे आणि तू माझी. मात्र तो पुढे काहीच बोलत नाही.
त्यामुळे आयेशा चिडून म्हणते, कोण आहे मम्मी तुझी? काहीच किंमत नाही का मला तुझ्या आयुष्यात? त्यावर कार्तिक म्हणतो, माझ्या मुलीसमोर मला इतर कोणाचीही किंमत नाही आणि माझी मुलगीच मला सोडून गेली आहे, तिच्याशिवाय मला काही सुचत नाही. त्यावर आयेशा म्हणते, पण ती सेफ आहे आणि ती कुठे आहे हे माहीत आहे ना आपल्याला. मात्र कार्तिक म्हणतो की दीपिका परत येईपर्यंत आपण न भेटलेलं चांगलं. आणि हे ऐकून आयेशाला धक्काच बसतो. ती खूपच पॅनिक होते. मात्र कार्तिक तिचं काही ऐकून न घेता तिला तेथून जायला सांगतो. त्यामुळे तीही चिडून तेथून निघून जाते. तर दुसरीकडे दीपा सौंदर्याला सांगते की कार्तिकीच्या वतीने मी कोणताही निर्णय नाही घेऊ शकत, मला तिच्यासोबत बोलायला हवं. मात्र तितक्यात दोन्ही मुली तिथे येतात. त्यामुळे दीपा आणि सौंदर्याचं बोलणं अर्धवट राहतं. त्यानंतर दीपा मुलींना शाळेची तयारी करायला सांगते. तर सौंदर्या कार्तिकीला विचारते की दीपिका इकडे राहायला आल्यापासून तू खूप हॅपी आहेस ना? त्यावर कार्तिकी हो म्हणते. तर सौंदर्या म्हणते, पण ग्रँडमा सॅड आहे, प्रिन्सेस इकडे आल्यापासून ती एकटी पडली आहे. त्यावर कार्तिकी म्हणते, मग तूही ये ना इकडे राहायला. त्यावर सौंदर्या म्हणते, त्यापेक्षा तूच येतेस का त्या घरी राहायला? त्यावर कार्तिकी नाराज होत विचारते, मी एकटीच का, दीपिका नाही? त्यावर सौंदर्या म्हणते, ती तिथे यायला तयारच नाही, मग तिला फोर्स कसा करणार ना? पण ती नसल्यामुळे आम्ही सर्वजण खूप सॅड आहोत. तू जर आली तर आम्ही सर्वजण खूप हॅपी होऊ. येतेस का तू? फक्त थोड्याच दिवसांसाठी प्लीज. मात्र त्यावर कार्तिकी म्हणते की नाही आजी, मी नाही येणार. आणि ती दीपाजवळ जात म्हणते, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही आई. तितक्यात दीपिकाही तिथे तयार होऊन येते. सौंदर्या तिला म्हणते की मला तुझ्यासोबत 2 मिनिट बोलायचं आहे, आपण बाहेर जाऊया का? त्यावर दीपिका होकार देते आणि त्या दोघीजणी बाहेर जातात. तर इकडे दीपाही दीपिकाला समजावत असते. ती म्हणते की आपण नेहमी दुसऱ्याची मदत करायला हवी कार्तिकी. तुला आजीचं प्रेम मिळावं म्हणून आजीही आपल्याकडे येऊन राहिली होती ना? तुझे किती लाड केले होते तिने, किती प्रेम करते ती तुझ्यावर. आणि एवढं सगळं फक्त आपल्या प्रेमाचं माणूसच आपल्यासाठी करू शकतं. मग आपणही त्यासाठी काहीतरी करूच शकतो ना? आजीला आता खूप एकटं वाटते गं. दीपिका तिथे नसल्यामुळे ती एकटी पडली आहे. तू जा ना तिच्यासोबत तिथे राहायला, फक्त काही दिवस प्लीज. मात्र कार्तिकी नकार देते. तर दुसरीकडे सौंदर्याही दीपिकाला समजावते की मी तुला लगेच त्या घरी चल म्हणून फोर्स करणार नाही. तुला जितके दिवस इथे राहायचं आहे तितके दिवस इथे राहा. पण तू नसल्यामुळे आपलं घर खूप उदास आहे, सर्वजण खूप सॅड आहेत. पण जेव्हा तुझी मनापासून इच्छा असेल तेव्हाच तू त्या घरी परत ये. पण माझी एक रिक्वेस्ट होती आणि मला माहीत आहे की तूच माझी हेल्प करू शकते. आणि ती विचारते की काही दिवसांसाठी मी कार्तिकीला आपल्या घरी घेऊन जाऊ का? मात्र दीपिकाही नाही म्हणते. तर इकडे दीपा कार्तिकीला समजावत असते. मात्र कार्तिकही तिथेच असल्यामुळे कार्तिकी त्या घरी जाण्यासाठी नकार देत असते. दीपा तिला पुन्हा समजावते की कोणाविषयी असं पटकन मत बनवू नये. तर इकडे दीपिका सौंदर्याला सांगते की मी त्या घरी नाही येणार आणि कार्तिकीलाही त्या घरी जाऊ देणार नाही. त्यामुळे सौंदर्या तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तिला कार्तिकीला रिक्वेस्ट करायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की दीपिका कार्तिकीला रिक्वेस्ट करते की तू प्लीज थोडे दिवस त्या घरी जाऊन राहा. आणि त्यानंतर कार्तिकीही तयार होते आणि सौंदर्या कार्तिकीला इनामदारांच्या घरी घेऊन येते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.